या शिवसेनेची किंमत कोणाला ठरवता येणार नाही. परवा मेंढ्यांनी सांगितलं की शिवतीर्थावरच्या मेळाव्याला आम्ही 63 कोटी रुपये खर्च केले. त्याच्या बापाकडले आपलेच आहेत. त्याच्या बापाकडे जे आहेत ते माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी दिलेले आहेत. माझा असा प्रश्न आहे की शिवसेनेच्या कोणत्याही मेळाव्याची किंमत दसरा मेळाव्याची कोणी करू शकत नाही. बोला, कारण ते पैसे आणून लोक आम्ही मेळावे करत नाही. जे परवा गोरेगावला झाला, तर उद्धव साहेब ही पुण्यातली शिवसेना अशी आहे. आपल्याला नेहमी प्रश्न पडतो, पुण्यात काय चाललंय, पुण्यात हे चाललंय. पुण्यामध्ये सगळ्यात जास्त आंदोलनं उद्धव साहेब पुण्यामध्ये होतात. प्रत्येक आंदोलन शांत राहा, साठी काढत राहू आपण, अंगावरती साठी ठेवणार नाही आपण. या महाराष्ट्रातलं चित्र आज काय आहे? आज या महाराष्ट्रातलं सरकार म्हणजे अशी ही बनवाबनवी नावाचं चित्रपट आहे. रोज फसवलं जात आहे लोकांना, रोज बनवलं जात आहे लोकांना, आणि आपली शिवसेना या सगळ्या विरुद्ध कायम संघर्ष करते. माझ्या गरीबाच्या घरात पाणी गेलाय, पण अजूनपर्यंत कोणी पोहोचलं नाही. माझं घर बघायला चाललं. साहेबांनी तिचं घर शोधायला लावलं. तिकडे माझं घर आहे यमाईच्या देवळाच्या बाजूला. साहेबांनी विचारलं, यमाईचं देऊळ कुठे आहे, शोधा. आम्ही तिथे गेलो, त्या घरात गेलो. साहेब त्या लहान कच्ची तिचे घर वाहून गेले होते. हा विषय महाराष्ट्रात गेला. दुसऱ्या दिवशी तिला मदत झाली. हे विरोधी पक्ष नेत्याचं काम आहे. आमच्या खिशात पैसे नसतील, पण आम्ही तुमचा आवाज जो आहे हा राज्यापर्यंत पोहोचवू, देशापर्यंत पोहोचवू. दुसऱ्या दिवशी ते मिंधे गेले आणि तिला पैसे दिले. पण ही ताकद कोणामुळे, तुम्हाला कोणामुळे कळलंय दुःख? आमच्यामुळे कळलंय, जनतेला आमच्यामुळे कळलंय. हे मी यासाठी सांगतोय की शिवसेनेचं हे काम आहे की आंदोलन करणं, लोकांची दुःख वेशीवर टांगणं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.